रखरखत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पदार्थ हवेहवेसे वाटतात। गरमीमुळे शरीराची लाही होत असताना अशी थंडगार दहीवड्यांची प्लेट तुमच्या हातात आली तर मज्जाच वेगळी। तर हे दहीवडे पहा, थंडगार, मऊ, लुसलुशीत, जाळीदार असे बनून तयार झाले आणि हे बनवलेतही एका विशिष्ट ट्रिकने। तर असे हे जाळीदार, मऊ, लुसलुशीत दहीवडे बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आज मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी उडदाची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून साधारण 4 तास भिजत ठेवली होती। 4 तास उडदाची डाळ भिजवून घेतल्यानंतर ती मी 1-2 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवली। तर तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल फ्रीजमध्ये ठेवण्याचा तर कमीत कमी अर्धा ते 1 तास तरी तुम्ही डाळ भिजवल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी। आणि ती का हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता या डाळीतलं सगळं पाणी मी निथळून घेणार आहे। तर हे बघा, आता या डाळीतलं सगळं पाणी मी निथळून घेतलं आहे। आता आपण डाळ वाटून घ्यायची। डाळ मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तर हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळी डाळ काढून घेतली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता ही डाळ आपण एक फेरा अशीच फिरून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये एक फेरा फिरून घेतल्यानंतर डाळ जराशी फुटली की आपण यामध्ये 4 ते 5 बर्फाचे खडे घालून घ्यायचे आणि आता ही डाळ आपण अगदी बारीक गंधासारखी वाटून घ्यायची। जर अगदीच वाटायला अवघड जात असेल तर तुम्ही यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालू शकता। तर तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून अगदी बारीक गंधासारखी ही डाळ मी वाटून घेतलेली आहे। छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, अगदी क्रीमसारखी सी फ्लफी झालेली आहे। तर डाळ वाटत असताना अशा प्रकारे बर्फाचे खडे टाकल्यामुळे काय होतं तर आपली डाळ ही अगदी छान अशी वाटली जाते आणि तिला क्रीमी असं टेक्स्चर येतं, छान फ्लफी होते की ज्यामुळे आपल्याला पुन्हा ही डाळ फेटण्याची सुद्धा गरज पडत नाही। वाटण्यापूर्वी डाळ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तसंच बर्फाचे खडे घातल्यामुळे डाळ छान अशी वाटली जाते, गरम होत नाही आणि आपले वडे जाळीदार होतात। केकवरती लावली जाणारी क्रीम असते ना, त्याच पद्धतीची ही डाळ आपली अशा प्रकारे वाटली जाते। तर आता ही वाटलेली डाळ मी तुम्हाला पाण्यात टाकून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की किती फ्लफी झाली आहे ही डाळ, किती हलकी झाली आहे। तर हे बघा, पाण्यात टाकल्यास तरंगायला लागली आहे, म्हणजे तुम्हाला कळू शकतं। तर ही पद्धत अगदी योग्य आहे, तुम्ही जरूर ट्राय करा। आता ही वाटलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर इथे मी भांड्यामध्ये सगळी डाळ काढून घेतलेली आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आल्याचे तुकडे, मिरची, कोथिंबीर पैकी काहीही घालू शकता। आता जर का तुम्ही बर्फ न टाकता डाळ वाटून घेतलीत तर ती अशा प्रकारे फेटून घ्यायची, म्हणजे ती हलकी आणि छान फ्लफी होते। तर एक 4 ते 5 मिनटासाठी आपण ही डाळ मस्त अशी फेटून घ्यायची। तर बर्फ न टाकता जर तुम्ही 4 ते 5 मिनटं डाळ फेटून घेतलात तर ती अशी मस्त फ्लफी होते आणि छान हलकी होते, अगदी क्रीमसारखी। तर आता आपल्या वड्यासाठीचं बॅटर तयार आहे, आपण वडे बनवून घेऊ। आता वडे तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून आता मी यामध्ये वडे सोडणार आहे। कारण कडकडीत तेल असताना जर आपण त्यामध्ये वडे सोडलेत तर ते छान असे जाळीदार होत नाहीत आणि त्याकरिता आपल्याला तेलाचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं आहे। तर आता वडे सोडताना पुन्हा आपण पाण्याने हात ओला करून घ्यायचं आणि 5ही बोटांनी बॅटर घेऊन अशा प्रकारे अंगठ्याने ते तेलामध्ये अलगद सोडायचं। अशा प्रकारे मस्त असे आपण तेलामध्ये एक करून वडे सोडून घ्यायचे। वडे सोडताना खूप उंचावरून सोडायचे नाहीत, कारण त्यामुळे काय होतं तर आपल्यावर तेल उडण्याची शक्यता असते, शिवाय वड्यांचा आकारही बिघडू शकतो। म्हणून थोडेसे जवळूनच वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे। तर हे बघा, अशा प्रकारे सगळे वडे मी तेलामध्ये सोडून घेतलेत। आता वडे तेलात सोडल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करत वडे तळून घ्यायचे। आता वड्याची खालची बाजू नीट शेकली गेली की 1-2 मिनिटानंतरच आपण हे वडे उलटवून घ्यायचे। एक करून अशा प्रकारे सगळे वडे आपण उलटवून घ्यायचे। तर आता सगळे वडे मी असे उलटवून घेतले। आता या वड्यांचा रंग हलकासा बदलू लागला आहे। आपल्याला हे वडे अगदी छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। तर आता फुलल्यानंतर हे वडे गोल गरगरीत असे तयार झालेत।
वडे तेलात सोडताना जरी याचा आकार अगदी गोल गरगरीत दिसत नसला तरी तळून येत असताना हे मात्र अगदी गोल गरगरीत असे तयार होतात। तुम्ही इथे पाहू शकता। आता सतत हलवत हे वडे आपल्याला मध्यम आचेवर आणखी थोडा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे। तर हे बघा, आता आपले वडे सोनेरी रंगावर, म्हणजेच सोनेरीपेक्षा थोडासा कलर डार्कच आला आहे, तर या रंगावर आपण हे वडे तळून घ्यायचे। कारण अगदीच फिकट असताना आपण हे वडे तेलातून काढून घेतलेत आणि जेव्हा आपण हे पाण्यात सोडणार तेव्हा त्याचा रंग खूपच फिका होतो। त्यामुळे असा थोडासा गडद सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे वडे तळून घ्यायचे। तर आता इथे आपले वडे छान असे तळून झालेत, कलरही छान आला आहे। आपण त्यांना आता काढून घेऊयात। व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं आणि हे वडे आपण आता काढून घेऊयात। मस्त असे गोल गरगरीत हे वडे तयार झालेत। वरून छान कुरकुरीत, आतून तेवढेच सॉफ्ट आणि जाळीदार असे हे वडे आपले बनवून तयार झालेत। आता दुसऱ्या बॅचचे वडे तळून घेतानासुद्धा सेम तशीच पद्धत वापरायची, म्हणजेच तेलाचं टेम्परेचर अगदीच कमी करून घ्यायचं वडे सोडताना आणि असे अलगद एक एक वडा आपण सोडून घ्यायचे। जास्त उंचावरून सोडायचे नाहीत, जवळूनच सोडायचे आणि त्यानंतर वडे सोडून घेतल्यानंतर अगदी छान असे सोनेरी रंगावर ते तळून घ्यायचे। तर हे बघा, दुसऱ्या बॅचचे वडेसुद्धा मी सुंदर अशा सोनेरी रंगावर तळून घेतलेत। तर इथे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत। आता वडे भिजवण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। आता हिंग आणि मीठ पाण्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। पाण्याऐवजी तुम्ही ताकसुद्धा इथे वापरू शकता। हिंग मिठाचं पाणी करून घेतल्यानंतर आता हे तळलेले वडे आपण या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे। आता हिंग मिठाच्या पाण्यामध्ये हे वडे सोडून घेतल्यानंतर आपण एक 15 ते 20 मिनटं हे वडे पाण्यामध्ये मुरत ठेवायचे। एकीकडे वडे मुरत आहेत तोपर्यंत आपण दही तयार करून घेऊ। तर इथे मी दही चांगलं फेटून घेणार आहे। दही चांगलं अशा प्रकारे फेटून घेतलं की एकसारखं ते तयार होतं आणि त्याला एक प्रकारचं क्रीमी टेक्स्चर येतं। तर अशा प्रकारे इथे मी दही फेटून घेतलं आहे। यामध्ये आता मी साखर घालून घेणार आहे। तर इथे 2 चमचे मी साखर यामध्ये घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता साखर घालून आपण हे दही पुन्हा फेटून घ्यायचं आहे। साखर विरघळेपर्यंत आपण याला फेटून घ्यायचं। यासाठी तुम्ही पिठी साखरसुद्धा वापरू शकता। तर इथे आपलं दहीसुद्धा साखरेसोबत चांगलं फेटून झालेलं आहे। आता हे दही आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे दही वडे खाताना आपल्याला थंडगार दही वड्यांचा आस्वाद घेता येईल। आता साधारण 15 ते 20 मिनटात आपले हे वडे छान असे फुलून तयार झाले आहेत। अगदी गोल गरगरीत असे बनले आहेत। आता यामधील पाणी असं हाताने हलकंसं दाबून निथळून काढायचं। आता वड्यांतील पाणी निथळून काढल्यावर वडे असे सर्विंग प्लेटमध्ये ठेवून द्यायचे। जेवढे आपल्याला हवे सर्व करायचे तेवढे वडे यामध्ये घ्यायचे आणि या वड्यांवर फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं दही आपण घालून घ्यायचं। सर्व वडे दह्याने असे कोट करून घ्यायचे। दही घालून घेतल्यानंतर यावर आवडीप्रमाणे चॅटसाठी ज्या चटण्या असतात, ती चिंचगुळाची चटणी, हिरवी चटणी आवडीप्रमाणे यावर घालून घ्यायची। तसंच यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, लाल मिरची पावडर, असं जे तुम्हाला आवडेल ते यावर घालून थंडगार असे दही वडे सर्व करायचे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।